तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज रविवारचा दिवस आणि बाहेर पाऊस चालू होता। आज सुट्टी, त्यात वातावरण एवढं भारी म्हणल्यावर काहीतरी चटपटीत खाण्याचा विचार मनात येत होता। भाज्याचं बजेट नसल्यामुळे दुसरा विचार मनात चालू होता। मग हा माझा विचार मी बच्चे कंपनीच्या कानावर घातला। बच्चे कंपनी म्हणाली मटकी भेळ बनवा। इकडे स्पेशल भेळ भेटत नसल्यामुळे त्यांना मी पैसे देऊन फरसाण आणि लायाचा पोळा आणायला सांगितला। या सगळ्या भयानक परिस्थितीचा अंदाज घेऊन मामींनी मला तुम्ही एक नंबर भेळ बनविते असं सांगून उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढून दिलं। मग काय तयारी सुरू झाली। आधी चिंच पाणी बनवायचं ठरलं। मग पाण्यात चिंचा 15 मिनिटं भिजत ठेवून उकळत्या पाण्यात टाकल्या। खट्टा मिठा स्वाद येण्यासाठी वरून गुळ टाकला। अर्थात हे सगळं युट्यूबची रेसिपी पाहून चालू होतं। मग गुळ आणि चिंच उकळत्या पाण्यात टाकून भेळीसाठीची मटकी बनवायची तयारी सुरू झाली। बच्चे कंपनीला मदतीला घेऊन मिरच्या कापायला सुरुवात झाली। गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवली। कढईत तेल टाकून मिरच्या आणि हळद टाकली। ते थोडं परतून झाल्यावर वरून मटकी टाकली। हे सगळे आयटम चांगले परतून घेतले आणि वरून थोडं पाणी टाकून शिजायला ठेवून दिलं। इकडं या पुरी आपल्या बारक्या कलाकाराला आवड समजून त्याला 10ची फाटकी नोट देऊन दुकानातून कोथिंबीर आणायला सांगत होत्या। बारकं काय कमी नव्हतं, ते पण चांगलं डोळ्यांनी नोट झूम करू करू पाहत होतं। तोपर्यंत आमचं चिंच पाणी रेडी झालं होतं। मग ते पाणी चाळणीत गाळून त्याचा चौथा बाजूला केला होता। इकडं मामीला बोललो तुम्हाला पण थोडी भेळ देतो, म्हणून त्या कांदा आणि टमाटर कापून आम्हाला देत होत्या। हा आमचा पराक्रम शेवटच्या टप्प्यात आला होता। सगळं रॉ मटेरियल रेडी झाल्यामुळे आता फक्त भेळ बनवायची राहिली होती। मग एक मोठी परात घेतली, त्याच्यात फरसाण आणि लाया एकत्र करून केलेली भेळ टाकली। मग कापलेला कांदा, कोथिंबीर आणि टमाटर वरून टाकून घेतलं। मग उकडलेली मटकी वरून टाकून घेतली। बच्चे कंपनी मला टक लावून पाहत होते, म्हणून मग मी त्यांच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी नॉर्मल गोष्टी पण कॉम्प्लिकेटेड करू लागलो। मग मी भेळ बनवण्याच्या या धंद्यात प्रोफेशनल असल्यासारखा रजनीकांत स्टाईलने मीठ टाकू लागलो। इम्प्रेशन राहिलं बाजूला, पण पोरं असा माझा चाललेला गाढवपणा पाहून मला बावळट समजत असणार। आणि मग फायनली भेळ रेडी झाली। 5 स्टार हॉटेल मधल्या शेफ सारखी ती मस्त सजवून घेतली। आणि मग सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं। आणि ज्या उमेदवारांना वल्ली भेळ खायची होती त्यांच्यासाठी मी वल्ली भेळ बनवायला सुरू केली। आज कुठलीच गोष्ट नॉर्मल करायची नाही हे डोक्यात धरून माझी शायनिंग मारायची उद्योग चालूच होते। भेळ बनवून मग मी प्रत्येकाला प्लेटी भरून भेळ त्यांच्या हातात खायला दिली। एरवी मला चहा सुद्धा बनवता येत नाही, म्हणून मी केलेली भेळ स्वतः खायची हिंमत होत नव्हती। म्हणून मग मी या बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून फीडबॅक घेतला। त्यांचा चांगला रिस्पॉन्स आल्यानंतर मगच मी भेळ खायला सुरुवात केली। मग पार आम्ही सगळ्यांनी तोंडदुखेपर्यंत पोटभर भेळ खाऊन घेतली। ही सगळी भेळ बनवण्यापासून ते खाण्यापर्यंतच्या एवढ्या 3 तासाच्या टायमिंग मध्ये पाऊस सुद्धा उडून गेला होता। तर संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। परत भेटू अशाच एखाद्या पुढच्या अतरंगी ब्लॉग मध्ये।